काय ड्रोनच्या मध्ये मित्रांनो, मी धासगड या ठिकाणी पोहोचलो आहो. तुम्ही बघू शकता हा धासगड आहे. ह्या ठिकाणी 15 ऑगस्टला जे मुले पर्यटन स्थळावर भेट देण्यासाठी आले होते ते इथे बुडून मृत्युमुखी पडले. तर त्यांचे आता रेस्क्यू चालू आहे. ते माझ्या मागे आता काही पोलीस आहेत ते रेस्क्यू करताना तुम्हाला मी सांगणार आहोत. माझे नाव योगेश्वर काटेंगे आहे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, जे 2 मुले बुडाले आहेत 15 ऑगस्टला आले होते पर्यटनसाठी ह्या धासगड मध्ये. हा जो नजारा आहे तुम्ही पाहू शकता. हा नजारा खूपसूरत आहे. ह्या धासगड मध्ये सडक अर्जुनी ह्या तालुक्यातील गोपाबोडी ह्या गावातील 2 मुले पर्यटनसाठी आले होते. तर त्या बुडाल्या आहेत. आता पोलीस सैनिक तैनात आहेत. त्यांना एक बाटी मिळाली आहे, एक बाडी मिळाला आहे. तर एका मुलाची बाटी आता ते ड्रोनद्वारे बघत आहेत. चला आपण त्यांच्याकडे पाहूया जाऊ. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जो पाणी वाहत आहे ना, ह्याच पाण्यामधून जो वरचा स्टाफ आहे त्या ठिकाणी ते 2 मुले होते, हेतराम सयाम आणि कृष्णा काबगते. तर कृष्णा काबगतेचा मृतदेह भेटला आहे आणि जो हेतराम सयाम आहे त्याचा मृतदेह अजून भेटायला आहे. तर तो आता पोलीस फोर्स आहेत, आपल्या गोंदियाची टीम आलेली आहे. तर ते आता ड्रोनद्वारे त्यांना बघत आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपला जो ड्रोन चालू आहे. आता ड्रोन पाहत आहेत. आपली रेस्क्यू टीम आलेली आहे. ते ड्रोन सोडलेला आहे. तर ड्रोन मध्ये आता दिसत आहे आता जो एक मुलांचा मृतदेह आहे तो बघण्यासाठी ड्रोन सोडलेला आहे. पाणी खूप वेगाने वाहत आहे मित्रांनो. बॉडी आहे म्हणजे एक फसली आहे. आता आहे कुठं नेमकी हे माहित नाही. एक मिळाली, एक नाही मिळाली. दोस्तों, अभी यहाँ पे ड्रोन छोड़ा जाएगा सबसे पहले. क्या ड्रोनच्या मध्ये तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा जो धासगडचा जो डोह आहे त्याच ठिकाणी ते मुले बुडाले आणि एक मुलाचा शोध आपले पोलीस कर्मचारी. दोस्तों, अभी जो ड्रोन छोड़ा गया है पीछे चला गया. बघा मित्रांनो, हा ड्रोन आता उडालेला आहे.
त्याच्यामध्ये ना. हा हा हा. तर मित्रांनो, या बाजूला जे रेस्क्यू टीम आहे पोलीस, त्यांनी या बाजूला ड्रोन उडवलेला आहे, पण तो हेतराम सयामची बाजी ती मिळाली नाही. तर आता आपण ह्या बाजूला जात आहोत, तर व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, माझे जे मित्र आहेत हे धासगडमध्ये फिरायला आले आहेत, यांना सुद्धा विनंती आहे, आपण बघायला येता तर सांभाळून सतर्क राहा, कारण का पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे. तर तुम्ही पण सावधगिरी राहा, कारण का इथं 2 मुले जे पोपापोडीचे आहेत, जो कृष्णा कागवते त्याची बाडी मिळाली, हेतराम सयाम आहे त्यांची बाडी मिळाली आहे. ते आता पोलीस जे ड्रोन सोडला ते आता बघत आहेत, आम्ही त्या बाजूला जात आहोत. तुम्ही पण सतर्क राहा, ठीक आहे ना. बाहून झाल्यावर लवकर गावी सुखरूप निघा, ठीक आहे. तर मित्रांनो, सबस्क्राईब मिळालेला आहे यांच्या मोबाईलवर, मी आता सबस्क्राईब मारत आहोत. मित्र नमस्कार. नमस्कार. कुठून आला होता तुम्ही इथं बघायला धासगड? हा. अच्छा. म्हणजे कोणत्या गावून आल्या होता बघायला धासगड? ना, हिंदी में बात करते हाँ, हैं? हिंदी। हाँ, हिंदी में. कहाँ से आ रहे थे अभी धासगड? अभी बगने के लिए? गोंदिया से आ रहे थे। गोंदिया से आए. हाँ। कैसा लगा धासगड? बहुत नहीं, अच्छा है. अच्छा लगा इसमें। हो गया, यानी पहली बार आए इधर। हो गया. हाँ। पहली बार यहाँ पे घटना हुई है 15 तारीख को, 2 लड़के की मौत हो गई है. हाँ, पुलिस ने जो रेस्क्यू किया तो एक बॉडी मिल गई और एक बॉडी मिलने को है. हाँ। तो आप भी सतर्क रहे. जैसे कोई भी जगह जाते हो पर्यटन के लिए, घूमने के लिए, तो अपना जो बैलेंस है जाते समय हो अच्छी तरह देखना चाहिए. इधर अंदर नहीं जाने को ना। हाँ, जो अभी बहता है पानी ना, हाँ। उसमें नहीं जाने का. हम्म। अपने साथ लड़कियां लड़के रहते हैं तो हिसाब से जाने का, हाँ। ठीक है. धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही हा बोर्ड बघू शकता. पर्यटकांना सूचना आहे, डोहाकडे पर्यटकांनी फोटो सेल्फी घेऊ नये, असे प्रकार प्राणघातक ठरू शकतात. आणि त्याचप्रमाणे ही घटना झालेली आहे. हे जी गेट आहे खालता जाने वाली ते बंद केली आहे पोलीस प्रशासनाने, कारण का त्यांच्या रेस्क्यू टीम आता ते बाडीला ड्रोनद्वारे बघत आहेत. तर मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही येताना सतर्क राहा, चांगल्या प्रकारे बघा, पण खालती उतरू नका. डोहामध्ये पाणीचा प्रवाह खूप जास्त आहे, ठीक आहे. मित्रांनो, मला हेच म्हणायचं आहे, आपण पर्यटन स्थळाला भेट देतो, कोणताच पर्यटन राहो, इटाडोह जलाशय राहो, नेगाव बांध राहो, धासगड राहो, ते कोणताच पर्यटन स्थळ राहो, आपण जाताना आता डोंगराळ भागातून पाणी बहुत वाहत आहे, तर पाण्याचा अंदाज पाहूनच आपण पाण्यामध्ये उतरायला पाहिजे. कारण की पाणी जो आहे तो तिथं काही साधन नसतो आणि दगडांना शेवाळ बसला राहतो, तो घसरून जातो, पाय लागल्यावर घसरतो. तर त्यांची घटना तशी झाली आहे. तर अशा प्रकारे ह्या 2 मुलांचा मृत्यू झाला आहे मित्रांनो. तर तुम्ही सतर्क राहा, अशा पर्यटन स्थळाला भेट जायला तुमचे बी मुले आहेत, आमची मुले आहेत, त्यांना तुम्ही सांगा सल्ला. तुम्ही जाता, परंतु चांगल्या प्रकारे जाऊन दूरच बघा. अशा प्रमाणे जास्त पाण्यामध्ये उतरू नका, दुरूनच बघा. तुम्ही बघायचं असेल तुम्हाला आपल्या मुलींना, कारण की आजकाल बहुत पुष्कळ असे घटना वाढल्या आहेत, जे सेल्फी घेता पाण्यात पडले आहेत काही मुले. तर हे घटना अशी झाली आहे. तर अजून त्या मुलाचा शोध घेत आहेत जे आपले पोलीस आहेत गोंदियावाले. ते अजून तो जो स्पॉट आहे त्या तिकडे ड्रोन सोडलेला होता एकदम, तर त्या
स्पॉट म्हणजे दगड दिसत आहेत, पण त्यांना अजून त्यांचा पत्ता लागलेला नाही. हा तिसरा दिवस आहे मित्रांनो, पण त्या मुलाची बाती अजून मिळालेली नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही दक्षता घ्या. तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा. माझा युट्यूब चॅनल आहे योगेश्वर काटेंगे 750. तर असाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा. तर नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, हा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय भारत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हा आहे ढासगड चिचगड, जो चिचगडमध्ये आहे. निसर्गरम्य जंगलामध्ये हा एक नंबर निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. सुंदर असे वातावरण आहे, हिरवेगार, आणि मूर्ती आहे का माता कालीची. हा नजारा बहुत ही सुंदर आहे मित्रांनो.